आज आपण एका अशा श्रद्धेबद्दल बोलणार आहोत जी नशिबाच्या रहस्यांबद्दल आपल्याला खूप काही सांगते. ही आहे सटवाईची आख्यायिका. चला, एका मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का, की एका लहान बाळाचं नशीब नक्की लिहितं तरी कोण? आपल्याकडे म्हणजे हिंदू परंपरेत असं मानलं जातं की ह्या प्रश्नाचं उत्तर बाळाच्या जन्मानंतर 5व्या दिवशी मिळतं. हो, असं म्हणतात की त्या रात्री एक विशेष देवी येते, जी त्या मुलाची केवळ रक्षणकर्ता नसते तर त्याच्या नशिबाची लेखिका सुद्धा असते. तर मग ही देवी आहे तरी कोण, आणि तिच्या सन्मानार्थ नेमका कोणता विधी केला जातो? चला पाहूया. तिचं नाव आहे सटवाई, आणि कोणत्याही नवीन जीवाच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तिची भूमिका खरंच खूप महत्त्वाची मानली जाते. हा जो विधी आहे ना, त्याला म्हणतात 5वी पूजा. नावाप्रमाणेच जन्मानंतर 5व्या दिवशी हा विधी होतो. यामध्ये बाळाजवळ एक कोरी वही आणि पेन ठेवलं जातं. श्रद्धा अशी आहे की सटवाई येऊन त्याचं भविष्य लिहील. हा एक साधा पण खूप गहन अर्थ असलेला विधी आहे, जो एका अर्थाने त्या मुलाच्या संपूर्ण आयुष्याचा पाया रचतो. पण हा विश्वास इतका घट्ट का बसला आहे? यामागे नक्की काय कारण असावं? बरं, ह्याचं उत्तर एका खूप रंजक पौराणिक कथेत दडलेलं आहे. चला तर मग थेट त्या कथेकडेच वळूया. आणि गंमत म्हणजे या कथेची सुरुवात होते सटवाईच्या स्वतःच्या मुलीपासून. तर होतं असं की सटवाईची मुलगी रोज आपल्या आईला कुठेतरी बाहेर जाताना बघायची. तिच्या मनात कुतूहल होतं की आई नक्की करते काय. आणि मग ती एके दिवशी विचारतेच, आई, तू रोज कुठे जातेस? तेव्हा सटवाई तिला आपलं पवित्र कार्य सांगते, की ती पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक बाळाचं नशीब लिहायला जाते. आता उत्सुकतेपोटी मुलगी स्वतःच्या भविष्याबद्दल विचारते. आणि तेव्हा सटवाई जे सांगते त्याने तिला एक धक्काच बसतो. ती सांगते की तिचं लग्न एका विशिष्ट पुरुषाशी होणं हे तिच्या नशिबात लिहिलेलं आहे. हे ऐकून ती मुलगी ठरवते की हे नशीब तिला मान्य नाही, आणि ती प्रतिज्ञा करते, मी कधीही लग्न करणार नाही. पण म्हणतात ना, नशिबाच्या पुढे कोणाचं चालतं? त्याची शाई इतकी सहज पुसता येत नाही. आणि मग घटनांची एक अशी साखळी सुरू होते की सगळंच बदलून जातं. प्रत्येक घटना तिला त्याच नशिबाच्या जवळ घेऊन जात असते, ज्यापासून ती दूर पळत होती. पुढे जाऊन ती एका शिकाऱ्याच्या प्रेमात पडते, लग्नही करते. तिला वाटतं, चला, आईची भविष्यवाणी चुकली, आपण आपलं नशीब स्वतःच घडवलं. पण मग एके दिवशी तिच्या हाती लागतो एक कापडाचा तुकडा. आणि तो तुकडा पाहताच तिला आठवतं, हा तर तोच कपडा आहे ज्या तिने वर्षापूर्वी आपल्या मुलाला गुंडाळलं होतं. आणि त्या क्षणी तिला सगळा उलगडा होतो की ज्या व्यक्तीशी तिने लग्न केलंय तो दुसरा कोणी नसून तिचाच मुलगा आहे. नशिबापासून पळता पळता ती थेट त्याच्याच कवेत जाऊन पोचली होती. आणि ही कथाच आपल्याला सांगते की सटवाईच्या शक्तीवरचा विश्वास इतका दृढ का आहे. ही कथा म्हणजे मानवी इच्छा आणि नशिबाचा खेळ यांच्यातला एक संघर्ष आहे. एका बाजूला आपलं मन, आपली इच्छा की आपण आपला मार्ग स्वतः निवडू, आणि दुसऱ्या बाजूला ते जे आधीच लिहून ठेवलंय ते अटळ सत्य. म्हणजे ह्या कथेचा सार अगदी स्पष्ट आहे. सटवाई जे लिहिते ते अटळ आहे, ते अंतिम सत्य आहे. आणि म्हणूनच 5वीची पूजा आणि सटवाईवरील श्रद्धा इतकी महत्वाची मानली जाते. ही प्राचीन कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडते. खरंच आपला मार्ग आधीच ठरलेला असतो की ती लेखणी आपल्या हातात असते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही?